लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. साधी, सरळ, सोपी व्याख्या. पण ही व्याख्या फक्त पुस्तकातच हल्ली दिसत आहे. क्वचितच आपल्या आसपास जाणवतं की लोकशाही आहे, लोकतंत्र आहे, सुव्यवस्था चालू आहे. आता सध्याच्या निवडणुकीतच पहा ना, खूप काही उमेदवारांना पैशांचा आमिष दाखवून माघार घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे. काहींना जीवे मारण्याची धमकी. सोलापुरात तर जी दुःखद घटना झाली ती तर आपल्यासमोर आहेच आहे. म्हणजे लोकशाही कुठे दिसतच नाही आहे. आपल्याला शालेय जीवनात, कॉलेज जीवनामध्ये 20% जे आहे प्रॅक्टिकल राहायचं आणि 80% जे आहे थेरी लिहावं लागायचं. पण ही जी थेरी आहे लोकशाहीची, लोकतंत्राची, ती पुस्तकात तर आपल्याला भरमसाठ दिसते. पण जी प्रॅक्टिकली आहे, निगेटिव्ह मार्किंग तर सोडा, कुठे दिसतच नाही आहे हल्ली. म्हणजे बिनविरोध तुम्ही जिंकून येता, यावर स्वबळ तर काही नाहीच आहे. जिथे उमेदवारी तुम्हाला दिसते, तुम्ही जिंकू नाही शकत, तिथे पैशांची आमिष दाखवता आणि निवडणुकी लढवून जिंकता. पैसे घेणाऱ्यालाही जे आहे मला वाटतं काही भानच नाही आहे. एक तर तुम्ही नाव कशाला देता जर तुम्हाला पैसे घेऊन माघार घ्यायची असते, किंवा तुम्हाला कशाचा दबाव असतो. निवडणूक आयोग आहे, तिथे तुम्ही तक्रार करू शकता. आणि निवडणूक आयोगानेही यामध्ये काही चेंजेस, अमेंडमेंट्स केले पाहिजे की तुम्ही एकदा नाव दिल्यानंतर माघार नाही घेऊ शकत, किंवा त्यासाठी तुम्हाला जे आहे योग्य कारण दिलं पाहिजे. तेव्हाच आम्ही तुमची जे आहे माघार गृहीत धरू. अशा प्रकारे जे आहे अमेंडमेंट्स आणले पाहिजेत. बाकीचे देश आहेत त्यांच्याकडून आपल्याला शिकायला पाहिजे. आता आपल्याकडेच पहा, जगाचा सर्वात मोठा पक्ष आहे. दुसऱ्या राज्यात बिनविरोध जर कोणी दुसरा पक्ष येत असेल तर ते कोर्टामध्ये जातात. आणि आपल्या राज्यात जे चालू आहे सध्या, बिनविरोध जिंकत आहेत, त्या पक्षाला ते सगळं चालतं, होऊ द्या म्हणतात. निष्पक्षता कुठेच राहिलेली नाही आहे. जर तुम्ही विरोधी पक्ष म्हणत असाल, म्हणतो ठीक आहे, रुलिंग पार्टी आहे, अपोजिशन पार्टी आहे, मला वाटतं तिसरा पण एक निष्पक्ष असं काहीतरी भाग असला पाहिजे आपल्याकडे, जे की खरंच पाहिल की नाही, हे काहीतरी चुकीचं होत आहे. कारण हे वरवरतीच चालू आहे. एक जण पैसा देतो, दुसरा पैसा घेऊन माघार घेतो, किंवा कुणाला जीवे मारण्याची धमकी येते म्हणून तो माघार घेतो. दमदाटीमुळे, दबावामुळे माघार घेतली जाते. कुठे आहे लोकशाही? कुठं आहे लोकतंत्र? काल परवाची गोष्ट, कोणी म्हणे आपल्या नातवासाठी राजकारण्याने टेस्ला कार घेतली म्हणे, आणि एकीकडे गावात काही मुलींना, शालेय मुलींना जाण्यासाठी बसची सुव्यवस्था नाही. किती म्हणजे खूप मोठा हे आहे. काय काय म्हणून कारण द्याल पुढच्या येणाऱ्या जनरेशन्सला? जेनझी लोक तर आसपास पण नाही आहेत, त्यांना माहीतच नाही काय चाललंय, काय नाही, काय घेणदेणच नाही. लोकशाही ही फक्त पुस्तकात राहिलेली आहे, इतिहासाच्या मार्क्ससाठी उत्तम आहे. प्रॅक्टिकली कुठे पाहायला भेटत नाही आहे हल्ली.